शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर आज निर्णय होण्याची शक्यता। सीजेपी शिष्टमंडळ आणि सरकारमध्ये आज पुन्हा चर्चा। प्रधान यांच्या राजीनाम्यावर सीजेपी ठाम। आजची पिढी प्रश्न विचारते आणि आदेश देते। आधीच्या काळात फक्त आज्ञा पाळली जायची। तरुण मुलांशी संवाद साधणं गरजेचं। विद्यार्थी आंदोलनादरम्यानच सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं वक्तव्य। एखाद्याने आंबा चोरला म्हणून त्याची शिक्षा फाशी नसते। पेपर फुटला म्हणून फाशी द्या असं होत नाही। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य। नवी दिल्ली मेट्रो स्टेशन आजही राहणार बंद। दिल्लीतील 18 मेट्रो स्थानकं बंद। जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय। नीट पेपर लीक प्रकरणी सरकारची मोठी कारवाई। एनटीएमधील तब्बल 47 अधिकाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई। एकाच वेळी 47 अधिकाऱ्यांना सेवेतून केलं बडतर्फ। परीक्षा प्रक्रियेत महत्त्वपूर्ण सुधारणा घडवून आणण्यासाठी कारवाई। जंतर मंतर आंदोलन परिसरात दिल्ली पोलिसांनी FRS कॅमेरे बसवले। कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीनं फेशियल रेकॉग्निशन सिस्टम कॅमेरे बसवले। आंदोलकांवरील हेरगिरीसाठी कॅमेरे बसवल्याचे आरोप पोलिसांनी फेटाळले। थँक्यू फ्रेंड्स असं म्हणत पंतप्रधान मोदींचा नवा इंस्टाग्राम व्हिडिओ। कालचा व्हिडिओ पाहिल्यानंतर मानले तरुणांचे आभार। आपलं नातं अधिक दृढ आणि सक्रिय होत जाईल असंही म्हटलं। पंतप्रधान मोदींची इंस्टाग्रामवर मोठी झेप। मोदींचे एका रात्रीत इन्स्टावरती 10 लाख नवे फॉलोअर्स। पंतप्रधान मोदींच्या कालच्या व्हिडिओला 30,70,00,000 व्ह्यूज। फक्त ट्विटरवर नाही तर इंस्टाग्रामवर देखील ऍक्टिव्ह व्हा। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्र्यांना सूचना। इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवा आणि सरकारी योजनांची माहिती शेअर करा। मोदींचे आदेश। टीईटी पेपर फुटी प्रकरणातील मुख्य आरोपी विजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक। विजेंद्र गुप्ताला आज भिवंडी कोर्टात हजर केलं जाणार। आतापर्यंत 12 जणांना अटक।